नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। हो, आता तुम्ही थंबनेलला पाहिलं ना, अगदी बरोबर आहे। आज आपण केळी किसून अगदी महिनाभर टिकणारा पदार्थ करणार आहोत। आता हा नेमका काय केला तो पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा पदार्थ करण्यासाठी तुम्हाला परफेक्ट असं कपाचं आणि वजनी प्रमाण दोन्ही देणार आहे, म्हणजे तुमचा पदार्थ अजिबात चुकणार नाही। आता इथं बघा 2 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलंय। वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 200 ग्रॅम इतकं। तर जर घरामध्ये तुमच्या रोजच्या वापरामध्ये असा पेला किंवा वाटी असेल ना, त्यांनी मोजून घेतला तरी सुद्धा चालेल। आता आपण घेणार आहोत साखर। तर साखर बघा अर्धा कप इतके घेतले। वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 100 ग्रॅम इतके घेतलेले आहे। आता जरा इथं मी साखरेचं प्रमाण कमी घेतलेलं आहे, ह्याचं कारण तुम्हाला पुढे सांगतेच। आता इथं आपण साखर घेतली ना, त्याची पिठी साखर करून घेणार आहोत, म्हणजेच की साखर बारीक करून घेणार आहोत। बऱ्याच जणांना प्रश्न पडतो ना, पिठी साखर म्हणजे काय? तर पिठी साखर बाहेरने विकत आणायची गरज पडत नाही। आपण जे लेकरं घरामध्ये जी साखर वापरतो ना, ती एकदा मिक्सरला फिरून घ्यायची, झाली तुमची इथं पिठी साखर तयार। आता आपण ही बाजूला ठेवूयात। आता इथं आपण घेतलेले आहेत 2 केळी, तर छान पिकलेली केळी घेतलेली आहेत। ह्याच्यापेक्षा जास्त पिकलेली केळी असेल ना तरी सुद्धा चालेल। आता पिकलेली जी केळी आहे त्याच्यावरची साल आपण काढून घेऊयात। 2 पिकलेली केळी घेतलीत। आता तुम्ही म्हणाल आमची केळी जी आहेत ती छोटी आहे किंवा मोठी आहेत, ह्याचं प्रमाण कसं समजायचं? तुम्हाला त्याचं सुद्धा परफेक्ट असं प्रमाण सांगते, म्हणजे किती केळी घ्यायचं ते सुद्धा तुमचं प्रमाण अजिबात चुकणार नाही। आता केळीच्या वरची साल काढून झाली ना, आपल्याला बारीक खिसण्याने केळी अशी खिसून घ्यायची। जर तुम्हाला केळी खिसायची नसेल, तुम्ही मिक्सरला एकदम बारीक वाटून घेतला तरी सुद्धा चालेल। पण इथं छान प्रकारे इथं बारीक खिसण्याने बघा सहजपणे ही आपली केळी दोन्हीही छान प्रकारे खिसून झालेले आहे। आता हा जो पदार्थ आहे मी ते कमी प्रमाणामध्ये करत असल्यामुळे इथं मी 2च केळी वापरल्यात। तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये करत असाल तर केळीचं सुद्धा तुम्हाला प्रमाण वाढवायचं आहे। आता जे केळी आपण खिसली ना त्याचं मेजर तुम्हाला सांगते बघा। आपण सर्व जे साहित्य आहे ते ह्या कपाने मोजून घेतलं, म्हणून खिसलेली केळी सुद्धा मोजून घेतलीत। बघा अर्धा कप इतकं भरलेलं आहे। आता बघा जे मोजून वजनी प्रमाण घेतलं होतं ना गव्हाचं पीठ, ते या भांड्यामध्ये काढून घेऊयात। 2 कप इतकं गव्हाचं पीठ आहे, वजनी प्रमाण 200 ग्रॅम इतकं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तुपाचं मोहन। तर इथं मी थोडं तूप गरम करून घेतलंय, त्याच्यातलं बघा 5 चमचे इतकंच आपल्याला तेल घालायचं आहे। वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 20 ग्रॅम इतकंच तूप ह्याच्यामध्ये घालायचं आहे। तुपाऐवजी तुम्ही तेल गरम करून घातलं ना तरी सुद्धा चालेल, शिवाय तुम्ही डालडा जो वनस्पती घी असतं ना ते गरम करून घेतलात तरी सुद्धा चालेल। आता सर्व पिठाला मोहन लागायला हवं ना, म्हणून फटाफट चमच्याने असं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे। कारण तूप गरम घातलं ना मग हाताला चटके लागतात, म्हणून सुरुवातीला चमच्यानेच पिठामध्ये तूप मिसळून घ्यायचं। नंतर आपल्याला हाताने चोळून चोळून असं घ्यायचं आहे, म्हणजे गव्हाच्या पिठाला ना सगळीकडे तूप लागायला हवं ना। म्हणून जे गव्हाचं पीठ घेतलं ना ते चाळून घेतलेलं नाही, कारण त्याच्यामध्ये जो चोथा असतो ना तो खूप पौष्टिक असा असतो, त्याच्यामुळे चाळून घेतलेलं नाही। शिवाय जिथं मी गव्हाचं पीठ वापरलं ना तिथं तुम्ही 1 कप मैदा 1 कप गव्हाचं पीठ घेऊ शकता, शिवाय दोन्ही कप मैद्याचं केला तरी सुद्धा चालेल। पण हा पदार्थ आजचा जो आहे ना तो मी मुलांसाठी करत असल्यामुळे गव्हाच्या पिठाचा करत आहे। तूप बघा पिठाला सगळीकडे छान असं लागलं की नाही कसं ओळखायचं? छान अशी याची मूठ बांधायची, मूठ बांधली जाते म्हणजे तूप आपलं सर्वकडे लागले असं समजायचं। कुठलाही गोडाचा पदार्थ करत असलो तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याची चव आणखीन वाढते, म्हणून चुटकीभर इतकं मीठ घातलं। त्याचबरोबर आपण जी मिक्सरला बारीक केलेली साखर होती ना, पिठी साखर, ती घालून घेतली। त्याचबरोबर अर्धा चमच इतकी वेलची पूड घातले। आता सर्व पिठामध्ये छान असं चोळून चोळून आपल्याला घ्यायचं आहे बरं का। आता इथं माझ्याकडे तयार वेलची पूड होती म्हणून घालून घेतली। तुमच्याकडे जर वेलची पूड केली नसेल मग ज्यावेळेस तुम्ही साखर बारीक करताना त्यावेळेसच त्याच्यामध्ये 2 ते 3 वेलच्या सोलून घालायच्या, म्हणजे छान अशी बारीक वेलची पूड होते। आता बघा जो केळ्याचा खिस आपण केला होता ना तो संपूर्ण ह्याच्यामध्ये घातलेला आहे। आता पिठामध्ये आपल्याला छान प्रकारे असं घालून चोळून घ्यायचं आहे। वरून पाणी किंवा दूध घालायची लगेच घाई करायची नाही, कारण जी केळी आपण पिकलेली घातली ना त्याचा थोडासा ओलसरपणा असतो। त्याचबरोबर पिठी साखर वापरली ना त्याचं सुद्धा पाणी सुटतं, त्याच्यामुळे आपल्याला होता होईल तेवढं असंच पीठ मळून घ्यायचं आहे। आता बघा थोडंसं इथं मला पीठ सुकं वाटतंय, म्हणून ना ह्याच्यामध्ये 2 चमचे इतकं दूध वापरत आहे। तुम्ही ह्याच्याऐवजी पाणी वापरलात तरी सुद्धा चालेल, पण एकदम थोडं थोडं वापरायचं आहे। सुरुवातीला तर घालायची अजिबात घाई करायची नाही, जर कमी वाटलं ना तरच घालून घ्यायचं आहे। मला सांगितलं होतं बघा साखरेचं जरा प्रमाण मी कमी केलंय, ह्याचं कारण पुढे सांगेल। कारण इथं पिकलेली केळी वापरली ना ती सुद्धा आपली गोड आहेत, म्हणून साखरेचं प्रमाण मी कमी केलंय। जे तुम्हाला शंकरपाळी ही गोड आवडत असेल ना तर जिथे अर्धा कप इतकी साखर घेतली ना तिथं तुम्ही 1.25 कप इतकं साखरेचं प्रमाण घेतलात ना तरी सुद्धा चालेल। तुम्ही हे प्रमाण जर वापरून केला ना तरी सुद्धा छान अगदी गोड शंकरपाळी होते। बघा पिठाचा छान असा गोळा झाला, घट्टसरच असं आपल्याला जरा पीठ मळून घ्यायचं आहे। ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण 10 मिनिटं हे भिजत ठेवणार आहोत। आता 10 मिनिटानंतर आपण पाहणार आहोत। तर बघा जसं आपण इतर वेळेस शंकरपाळी करतो तुम्हाला माहितीच असेल, आपण मैद्याची करतो, तर आज आपण करत आहोत गव्हाच्या पिठापासूनची ही शंकरपाळी। त्याचा छान प्रकारे असा एक गोळा तोडून घ्यायचा, जसं आपण चपातीला उंडे करतो ना अगदी तसं करून घ्यायचं। तर 3 इथं उंडे झालेत। छान असा थोडासा हा मळून घ्यायचा, कारण ह्याच्यामध्ये
थोडंसं ना ओबडधोबड हे पीठ होतं, त्याच्यामुळे जर चिकनं पीठ होण्यासाठी जास्तीचं मळावं लागतं. आता जशी आपण चपाती लाटतो तसं लाटून घ्यायचं, पण आपण शंकरपाळी करत आहोत त्याच्यामुळे जर जाडच लाटून घ्यायचं. कशी शंकरपाळीला छान पदर सुटतात त्याचबरोबर छान खुसखुशीत फुललेली अशी आपली शंकरपाळी होते. आता बघा, जर तुम्हाला लाटायला येईना तर काय करायचं माहिती आहे का, तेलाचा किंवा तुपाचा थोडासा ह्या हुंड्याला हात लावायचा आहे आणि मग लाटायचं आहे. पीठ लावून अजिबात लाटायचं नाही. आता ह्या ज्या कडा आहेत ना ओबडधोबड, त्या जरा इथं मी काढून घेत आहे चाकूने. आता तुम्हाला ज्या आकारामध्ये शंकरपाळी हवे ना त्या आकारामध्ये कापून घ्यायचे. इथं मी चौकोनी आकारामध्ये कापून घेते, म्हणजे दिसायला देखील छान दिसतात आणि ह्याला पदर देखील छान सुटतात. तुम्हाला हवं तर आपण कापण्याच्या आकारामध्ये कापतो ना तशा कापून घेतला तरी सुद्धा चालेल बरं का. अशा जाड ठेवल्यामुळे बघा तुम्हाला इथंच लेअर छान दिसत असतील, म्हणजे ना तळल्यानंतर पण छान ह्याला पदर सुटतात. आता बघा उलतानाने ना अशा सोडून घ्यायच्या, म्हणजे कसं हे जरा पोलीपाड्याला चिटकलेले असतात ना म्हणून. आता बघा एका वेळेस तुम्ही अशा भरपूर शंकरपाळ्या करून एकदाच तळून घेतलात तरीसुद्धा चालेल, पण आता मी काय करते माहिती आहे का, एक बॅच झाली ना तर एक बॅच तळून घेते. ह्या शंकरपाळ्या तळूसपर्यंत आपल्या दुसऱ्यासुद्धा शंकरपाळ्या करून होतात. आता शंकरपाळ्या आपण तळण्यासाठी बघा कुठली काळजी घ्यायची ते म्हणजे अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं, पण तेल कितपत गरम असावं बघा. एक छोटासा गोळा टाकून बघायचा, हलकीच बुडबुडी येते, जास्त बुडबुडी यायला नको हवी. मगच आपल्याला ह्याच्यामध्ये शंकरपाळ्या सोडायच्या आहेत. तेल जर तुमचं जास्त कडकडीत गरम असेल तर शंकरपाळ्या ह्या खुसखुशीत बनणार नाहीत. शिवाय शंकरपाळ्यांना रंग लगेच येईल, आतून कच्च्या राहतील आणि नरम होतील, कारण हे आपण एकतर गव्हाच्या शंकरपाळ्या केल्यात त्याच्यामुळे ह्याला तळणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता बघा शंकरपाळ्या तेलामध्ये सोडल्या की साधारण त्या सेट होसपर्यंत अर्धा ते 1 मिनिट आपल्याला बिलकुलसुद्धा त्याला हलवायचं नाही. अर्धा मिनिट झाल्यानंतर मध्यभागी चाकून असं आपल्याला फिरवायचं आहे, म्हणजे ना त्या खाली तळाशीच राहून एकाच बाजूनी ना डागलायला नको म्हणून. आता आपल्याला सारख्या ह्या फिरवत राहायच्यात, म्हणजे सगळीकडे छान प्रकारे तळायला हव्या. आता गॅस एकदम बारीक ठेवायचा, बिलकुल सुद्धा मीडियम किंवा फास्ट ठेवायचा, म्हणजे मंद आचेवरती ही शंकरपाळी तळून घेणार आहोत. तोपर्यंत ना आपण खाली दुसरी बॅच सुद्धा तयार करून घेणार आहोत. कसं अगोदरची बॅच तळून झाली की लगेच आपल्याला ह्या तयार शंकरपाळ्या तेलामध्ये सोडून तळता येतात. पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं का नाही? केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील येणारे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर बघा आखाड महिना सुरू आहे. आखाड महिना म्हणलं की काहीतरी तळणीचे पदार्थ. तर ह्याच्या अगोदर ना आपण गव्हाच्या पिठाच्या गूळ घालून ना कापण्या केल्या, त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, पाहायला विसरू नका. शंकरपाळी बघा इतक्या जाडीची ठेवायची, म्हणजे छान पदरापदराची आणि फुलणारी होते. आज आपण इथं केलेले आहेत जरा वेगळ्या पद्धतीची शंकरपाळी, गव्हाच्या पिठाची, तेही केळी फ्लेवरची. आता बघा इथं आपण खाली एक बॅच करूसपर्यंत इथं तेलातल्या ज्या शंकरपाळ्या होत्या ना त्या सुद्धा छान तळल्यात. आता ह्या शंकरपाळ्या तळण्यासाठी ना जवळजवळ मला ना 8 ते 9 मिनिटं लागलेले आहेत बरं का, एकदम बारीक आचेवरती. आता याला पदर तुम्हाला बघून समजत असेल किती छान पदरापदराची आपली शंकरपाळी झाली. इतपत रंग येऊसपर्यंतच आपल्याला शंकरपाळी तेलामध्ये सोडायचे आणि लगेच काढायचे आहे, कारण तळल्यानंतर सुद्धा त्याची प्रोसेस चालूच असते ज्यावेळेस आपण खाली काढतो ना तळून त्यावेळेस. म्हणून ना इतपत रंग येऊसपर्यंतच तळायचे आहे. ऑलरेडी ती गव्हाची शंकरपाळी असल्यामुळे डार्क रंग येतो, जास्त चॉकलेटी, आणि चवसुद्धा बिघडली जाते. आता बघा आपण आणखीन एक तेलामध्ये ही बॅच सोडून घेतली आणि बघा ही बॅचसुद्धा छान आपल्या शंकरपाळ्या तळत आहेत. बघा किती पदर सुटलेले आहेत, तुम्हाला इथं बघून समजतच असेल. छान ही सुद्धा बॅच आपली तळून झाली. सर्व शंकरपाळ्या इथं आपल्या करून तयार झालेल्या आहेत. वा, बघूनच तुम्हाला समजत असेल. आणि छान एकसारखा शंकरपाळ्यांना ह्या रंग आलेला आहे, बघू शकता, म्हणजे एकाच रंगाच्या ह्या शंकरपाळ्या केलेल्या आहेत. पदरसुद्धा तुम्हाला बघून समजत असेल त्या किती खुसखुशीत झाल्यात. आता तुम्हाला आवाजसुद्धा ऐकवते, म्हणजे तुम्हाला कळेल किती खुसखुशीत ह्या शंकरपाळ्या झाल्यात. बऱ्याच जणांना प्रश्न पडेल, ह्या गव्हाच्या पिठाच्या असल्यामुळे नरम होतील किंवा खुसखुशीत इतक्या होत नाहीत, पण छान खुसखुशीत होतात. एकदा नक्की करून बघा. आता बघा ह्या टिश्यू पेपरवरती मी ह्या शंकरपाळ्या काढल्या, तर तुम्हाला तेल दिसते का? अजिबात, म्हणजे जास्त तेल पिणाऱ्या आपल्या शंकरपाळ्या होत नाही. इथं तुम्हाला शंकरपाळी मोडून दाखवते. बघा आतून छान पदरापदराची खुसखुशीत अशी आपली ही शंकरपाळी झालेली आहे. शंकरपाळी ही अजिबात बिघडू नये, तेलात फसकू नये म्हणून ह्याचं तुम्हाला वाटीचं आणि वजनी दोन्ही प्रमाण दिलं. त्याच्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तिथं तुम्हाला प्रमाण मिळून जाईल. घेतलेल्या प्रमाणामध्ये अर्धा किलो इतकी आपली शंकरपाळी झाली. मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.